पद्धतीने कोट करतोय पेपरमध्ये आलेलं। आणि ही गंभीर बाब, सदन चालू आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि सन्मान्य सदस्यांनी याच्या बाबतीतली सरकारची भूमिका ही या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी सरकार काय करणार आहे। आपल्या भावनांची मी सहमत आहे की सभागृहानं तीव्र भावना व्यक्त केल्या की सन्मान्य सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या। आता तो ज्याचा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, सरकार म्हणून आम्ही काही त्या बाबतीतलं भाष्य करणार नाही। त्या नैतिकतेचा आधार घेऊन ज्यांना द्यायचा असेल ते राजीनामा देतील, स्वच्छ निघाले बाहेर चौकशीतनं तर पुन्हा येतील। पण राज्य सरकार म्हणून पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। आमचे राज्यमंत्री गृह सन्मान्य योगेश कदम साहेबांनी परिषद सभागृहामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अजून सुद्धा ही SIT इन्क्वायरी क्लोज झालेली नाही। त्यामुळे जर दिशा सॅलियन यांच्या वडिलांनी पोलिसांकडे काही तक्रार दिली असेल, पोलिसांकडे काय अधिकची माहिती दिली असेल, पोलिसांकडे काही संशय व्यक्त केला असेल, पोलिसांकडे ठराविक व्यक्तींकडेच या प्रकरणाची चौकशी करावी, त्यांच्यावरच आक्षेप आहे, असं जे काही त्यांनी पोलिसांना सांगितलं असेल त्या सगळ्या बाबतीतला अहवाल पोलीस आयुक्तांच्याकडनं प्राप्त केला जाईल आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी SIT या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं, परिवार म्हणण्यापेक्षा थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या SIT चौकशीमध्ये आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील। डॉक्टर बालाजी किनीकर।